जिल्हाधिकारी कार्यालयात मुलाकडून पोटगी मिळत नसल्याने वडिलांनी विष प्राशन करून आत्महत्येचा केला प्रयत्न। सिव्हिल रुग्णालयात उपचार सुरू। मुलाकडून दर महिना 10,000 रुपयांची पोटगी मिळण्यासंदर्भात प्रांताधिकाऱ्यांनी आदेश दिले असून अद्याप मुलाकडून पोटगी मिळेना। पोटगी मिळवून देण्याची मागणी करत एका वृद्ध पित्याने मंगळवारी दुपारी 3 वाजता जिल्हाधिकारी कार्यालयाच्या पहिल्या मजल्यावर विषारी औषध प्राशन करून आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला। औषध घेतल्यानंतर पोटात त्रास सुरू झाला, त्यामुळे संबंधित वृद्धांनी ओरडायला सुरुवात केली। त्यामुळे घटनास्थळी अधिकारी व कर्मचाऱ्यांनी धाव घेतली। यामुळे एकच गोंधळ उडाला। अधिकाऱ्यांनी सदर वृद्धास उपचारासाठी सिव्हिल हॉस्पिटलमध्ये दाखल केले। सोपान वासुदेव राऊत, वय वर्ष 70, राहणार अरण, तालुका माडा असे या वृद्धाचे नाव आहे। राऊत यांच्यावर सध्या उपचार सुरू असून त्यांची प्रकृती स्थिर आहे, अशी माहिती नायब तहसीलदार बालाजी बनसोडे यांनी दिली। कुर्डवाडीच्या प्रांताधिकाऱ्यांकडे पोटगीचा विषय होता। प्रांताधिकाऱ्यांनी राऊत यांच्या बाजूने निकाल दिला। दर महिना 10,000 रुपयांची पोटगी मुलाने वडील सोपान राऊत यांना द्यावी असा आदेश प्रांताधिकाऱ्यांनी दिला। या आदेशाची अंमलबजावणी होत नसल्याची तक्रार घेऊन सोपान राऊत यांनी मंगळवारी जिल्हाधिकारी कार्यालयात येऊन विषारी औषध प्राशन केले। त्यापूर्वी ते कोणालाही न भेटता तक्रारीची पूर्वकल्पनाही दिली नाही। घटना घडल्यानंतर जिल्हाधिकाऱ्यांनी कुर्डवाडीच्या प्रांताधिकाऱ्यांशी बोलून राऊत यांना पोटगी मिळवून देण्याची सूचना केली, अशी माहिती जिल्हा प्रशासनातील एका वरिष्ठ अधिकाऱ्याने दिली। सदर वृद्ध व्यक्तीची प्रकृती स्थिर असून सदर घटनेची नोंद सिव्हिल हॉस्पिटल पोलीस चौकीत झाल्याची माहिती सिव्हिल पोलिसांकडून बुधवारी दुपारी 1 वाजण्याच्या सुमारास पत्रकारांना देण्यात आली आहे। सदर वृद्ध व्यक्तीची प्रकृती स्थिर असून सदर घटनेची नोंद सिव्हिल हॉस्पिटल पोलीस चौकीत झाल्याची माहिती सिव्हिल पोलिसांकडून बुधवारी दुपारी 3 वाजण्याच्या सुमारास पत्रकारांना देण्यात आली आहे। ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आजच महाराष्ट्र सुखदेव न्यूज या YouTube चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा। ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आजच महाराष्ट्र सुखदेव न्यूज या YouTube चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा।